आनंदीचे बाबा, आनंदीचे बाबा, घ्या रे बापा, हे माणूस तर अजून झोपूनच आहे. ओ आनंदीचे बाबा, उठा ना, का झोपूनच राहता का? आज आपल्या पोरीचा साक्षगंध आहे ना बापा, उठा ना, उठा ना लवकर. येऊन जातील ना पाहुणे, पाहुणे येऊन अंगणात उभे राहतील तरी का झोपूनच राहायचा बापा तुम्ही? उठा ना लवकर, उठा. पाय माय बी हे माणूस बी, हां घरी आज पोरीचा साक्षगंध आहे आणि ह्या माणसाला झोपा काढणं सुचत आहे. ओ आनंदीचे बाबा, उठा ना. काय व झोपू दे ना. हो मग तर झोपायचंच आहे, पण आज साक्षगंध आहे ना बापा पोरीचा, उठा ना लवकर. हां तसे तर लवकर उठा आणि आजच तुम्हाला झोपी राहिली, उठा. हा उठतो. हा काय म्हणत आहे बोल. काय बाप्पा काय बोल म्हणता? हां तुम्ही झोपा काढत होते, आज आपल्या पोरीचा साक्षगंध आहे. मी काय म्हणतो, जा ना मार्केटले सामान घेऊन या ना. हां मी लिस्ट बनवलेली आहे मी ना, तुम्ही ते सामान घेऊन या, जा लवकर. टाईम आहे ना, टाईम आहे अजून साक्षगंधाले. 3-4 वाजता आहे साक्षगंध. आताचपासून का तयारी करतं. काय बाप्पा कमी तयारी करायला लागते का? टाईम होते ना, टाईम बातच निघून जाते, बातच 3-4 वाजून जातात. कधी पाहुणे येऊन जातील तुम्हाला समजी नाही. बरं सांग काय काय आणायचं आहे, लिस्ट देऊन दे, निघून येतो. बरं लिस्ट देतो मग मी तुम्हाला. हे आनंदी कुठे गेली तर? असं ना कुठं घरात नाहीस. काय बाप्पा हे पोरगी बी टायमावर गायब होते. आनंदी, आनंदी, पहिले बापाला म्हणा, आता पोरीला म्हणा. पहिले बापाच्या मागं लागा, बाप बी आळशी आणि पोरगी आळशी. पोरगी काही कामाची नाही, बापी काही कामाचा नाही. आनंदी, आनंदी. हो घरात नाही, सर्वात जास्त कामाची तूच आहे वाटते, तूच आहे. मग नाही तर काय बाप्पा, मी आहो तर तुमचं घर आहे, तुमचं घर चालू राहिलं. बिना काय झालं असतं तुम्ही दोघायचं काय माहीत बाप्पा. मी आहो तर तुमचं घर चालू राहिली, नाही तर एखादी माझ्या जागी दुसरी असते ना, पाहून गेलीस त्यात लोक. हो हो काहीही बोलतं. काही काय काय बोलतो बापा, बरोबर बोलू राहिली मी. हां किती तुम्हाला म्हणा लागते बापा, एका गोष्टीचा जो नांदा लावा लागते तर नांदीच पेटा लागते, तेव्हा तुम्ही कधी करता. नाही तर तुम्ही तितके जीव काढे की बस रे बस. जाऊ दे, शिल्लक भादरू नको. काय त्या आणायचं आहे ते सामान, पैसे देऊन दे माझं, मी घेऊन येतो आणि लिस्ट देऊन दे. हो देतो, पहिले आनंदी पाहू दे आता मला. मग आता आनंद दिलंस 5 होतं, तुम्हाला काय उठवलं, अजून झोपू देते 5 मिनिटं. हां लय वेळचे 5-5 मिनिटं करू राहिले तुम्ही, 5-5 मिनिटं करू 1-1.5 घंटा झाला झोपाले. जाऊ दे, जा लवकर. बाई नाही पोरकी कुठे गेली आता? आनंदी, ओ आनंदी. काय आई काय म्हणत होती? काय हो माय कुठं गेली होती? तुला माहिती ना आज तुझे साक्षगंध आहे, कुठं घुमू राहिली होती? काय आई तू नसतं म्हटलं होतं भांडे घास म्हणून, बाहेर भांडे घासत होती ना मी. सांग माय बाई, या घाई घाईत नाही पुरं भुलूनच गेली मी. सर मलाच करावं लागते ना, सर मला करावं लागते. तुझ्या बाप काहीच कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. हर गोष्ट सांगायला लागते त्या बापाला, सर मलाच करावं लागते. म्हणून तर मला काही आठवण राहत नाही. मी ना सांगितलं तुला भांडे घासायला, मला आठवण नाही राहिलं. मी काय म्हणत होती, बरं ते भांडे राहू दे, राहिले सुलेले मी घासून घेईन. मी काय म्हणतो, तू पहिले जाय, ते वहिनी आहे ना, वहिनीच्या ब्युटी पार्लरमध्ये जाय आणि लगे काही भोया गिया काही फेशियल मेशल काही करून ये जाय. आज साक्षगंध आहे तर चांगली दिसली पाहिजे, भोया मोया करून ये जाय. आणि काही लाली लिपस्टिक तुला लागत असेल ते सामान घेऊन ये. टिकल्या मिकल्या काही बांगड्या गिंगड्या ते घेऊन घेशील. आहे ना तिच्या इथं कटलरी बी आहे ना. काय लय बाई ब्युटी पार्लरमध्ये गिल्लरमध्ये जा लागते, काही नाही. घरीच मी घेतो, बेसन घेतो, त्यात थोडीशी हळद टाकतो, दूध टाकतो आणि चेहऱ्याला लावून घेतो, मस्त दिसतो. मग मी काही जायची गरज नाही आहे ब्युटी पार्लरमध्ये, घरीच करतो मी. नाही वा त्याचा लवकर निखार नाही. ब्युटी पार्लरमध्ये कशी गेली तर मस्त ते फेशियल मेशल करून देते, भोया घ्या करून होऊन जातात, सामान घेऊन ये नव्हते. नाही मला नाही आवडत, राहू दे. जाय ना माय, का बार बार करावं लागते. आज साक्षगंध आहे तुझं, आज नाही करशील तर मग कधी करशील जाय. पण नाही पैसे मागीन ना ते वहिनी, पैसे दे मग. मी बोलेला वहिनीसोबत, मी म्हटलं होतं आनंदीला पाठवून देईन म्हणून, जाय तू. मी पैसे देऊन देईन नंतर वहिनीचे, आता पैसे नाही आहे. आता आपल्याला साक्षगंधाला पैसे लागतील, किती लागतील किती नाही. आता बाबा सामान आणायला जातील म्हणून किती पैसे लागतात आणि किती नाही म्हणून राहू दे. जाय तू वहिनीच्या इथं जाय, मी वहिनीसंग बोलेला, काही पैसे द्यायची गरज नाही, मी नंतर देऊन देईन वहिनीला पैसे. नाही बा ते वहिनी तर काही म्हणत नाही, पण ते वहिनीची ते सासू ते काकू नाही का, ते काकू बडबड करते फालतूच्या फालतू. बिनाच पैशाची आली का नसन तसं मी नाही जात. शोभाबाईचं काय गोष्टीवर लक्ष द्यायला लागते, ते तशीच बोलते, ते तिच्या सासूवर लक्ष नाही द्यायचं. ते वहिनी चांगली आहे ना, जाय करून ये. तू बी चाल मग माझ्यासोबत. नाही ना बाई घरी पुरं पडेल आहे ना, पुरं रखरख पडेल आहे, पुरं कामं राहिलेले आहे. म्हटलं तू जाय ब्युटी पार्लरमध्ये, तू तुझे काम कर, घरातले कामं मी करतो. मी तसं येईन तर मग कोण करीन माझी कामं? कोण आहे करायला, कोणी मदत करायलाही नाही आहे का नाही. मामीन मामा येत होता ना, ते नाही आले का? ते गाडीत नाही बसले, सकाळीच बसले म्हणे, बस आता येतच असेल. मग ते आली की मग काही टेन्शन नाही मला. कोण मामी? हो अर्चना आली की काही टेन्शन नाही, मग मला सांभाळून घेते ते सर. मग येऊ दे ना मामा मामीले, पहिले टाईम लागते का काय तर मला काय माहीत. राहू दे माय बाई, कोणाच्या भरोशावर नाही बसायला पुरत, मीच करतो. तू जाय तुझे काम कर, मी माय काम करतो. कोणाच्या भरोशावर राहायला पुरते का माय? आपल्या घरचं काम आपल्यालाच करायला लागेल. राहू दे, नाही ब्युटी पार्लरमध्ये काय जावं लागते, मी तुला घरी कामं करू लागतो ना. एकटीच करू आली सकाळपासून, हे कर ते कर. पुरी थकून गेली असेल तू, राहू दे आता तू थोडा वेळ बस, मी करतो. नाही हो माय, काय रोजच असते का एवढं काम? एखाद्या वेळेसच असते. आज साक्षगंध आहे तुझ्या, आज तर काम पडणारच आहे का हो. मी काय म्हणतो, पाहुण्या लोकांना तर जेवायला द्यायला लागेल ना, तर ते स्वयंपाकावाल्या बाया येणार होत्या ना, त्या आल्या नाही का? आणि ते दयन काल रात्रीच सांगितलं होतं तुम्हाला, दयन घेऊन या म्हणून चक्कीतून. तुम्ही म्हणे आता चक्की बंद आहे म्हणे, लाईन गेलेली आहे म्हणे, सकाळी देतो म्हणे, देऊन ठेवते म्हणे तो. तर दयन आणा बापा, ते स्वयंपाकावाले लोक येतील ना, आणि ते कधी येतात ते फोन लावा. काही तर करा बापा, आणि निष्काळजीपणाने बसले आहे तुम्ही. लालताना फोन येतात मध्ये, ते येतात थोड्या वेळात येतातच. पा मग भाजीचं काही आहे नाही. ते लोक येतील तर भाजीचं काही आहे नाही आणि आटाही नाही आहे. मग कसं तुम्ही जा म्हटलं दयन घेऊन या आणि भाजीचं घेऊन या बाजारातून. काय इथं बसून आहे तुम्ही, तर झोपा काढू आले ते बापा. काय तर झोपा काढत होतो, थोडंसं लेटलंच होतं तर डुलका लागून गेला. आता का लेटाचा टाईम आहे? बाबा जा तुम्ही जायपर्यंत आई अशीच लागेन तुमच्या मागं. जा लवकर बाजारात.
हो बाई, जाच लागेल मला. हो ना, व्हा ना लवकर. पैसे थैला तर दे मला. जा बाहेरच्या ओट्यावर ठेवलं मी न थैला आणि पैसे देतो मी. हा भाऊ नाही आला म्हणून, मा भाऊ आला असता ना तर त्यालाच पाठवलं असतं. तोच सगळे कामं करते, तुमची काही गरजही नाही आहे मग. मग लवकर बोलवते आपल्या भावाले, त्या भाऊला कामं करते तर कालच बोलवायला पाहिजे होतं. एवढी काळजी जी असते तू. हो, सारे कामं मा भाऊ करीन आणि तुम्ही बसून राहा. नाही तेच तर पाहिजे तुम्हाला. हा बा, अशी म्हणते तशी म्हणते. डोकं पागल नको करू, दे माझं थैला, मी जातो. काय माहिती माणूस काय का गोष्टीचा नांदा लावतो. तुम्हाला सांगितलं ना बापा, बाहेर आहे म्हणून ठेवलेला थैला आणि पैसे दे तुम्ही. देतो देतो करू राहिली, देऊ काहीच नाही राहिली. हो ना बाई, पैसे दे ना बाबाले. देतो देतो करू राहिली, देऊत काहीच नाही राहिली. हे घ्या पैसे आणि हिशोबशीर खर्च करसान बरं. एवढेच पैसे आपल्याजवळ, पैसे नाही आता. हो, मी हिशोबशीरच खर्च करतो, दे. हा बा, पैसे दिले आता. जाऊ हा बरं, लवकर सामान घेऊन या. हो, जातो ना माझे, जातो ना, थांब. बाबा नाही, डबल म्हटलं थांब. कासाठी थांब आता? नाही नाही, थांबत गिमत नाही. जा लवकर बाबा, जा लवकर. हो हो, चाललो ना, चाललो. बाई. अरे हा तर सकारामचा आवाज वाटत आहे. हो, सकारामचा आवाज नाही, सकारामच आहे. सकाराम म्हणते बाई आली. पाय मागं पलटून. माय बाई आला वाटते मा भाऊ. हो, आला ना, तुझ्या कामाचा भाऊ आला. अरे सकाराम, एवढा कोण उशीर लावला रे बाप्पा? हां, किती उशीर. हो ना बाई, आम्ही तर निघालो होतो लवकर, पण आम्हाला गाडीच नाही भेटली बा. म्हणूनच एवढा उशीर होऊन गेला. म्हणून म्हटलं होतं कालच यायला पाहिजे होतं म्हणून रात्री. हो ना बाई, मी म्हटलं होतं यायले की काल रात्रीच जाऊ म्हणून, पण म्हणे सकाळी मोठ्या पायटी निघू करत होते. आणि बस आम्ही निघालो, माय मोठ्या पायटी निघालो बरं सकाळी, पण गाडीच नाही भेटली. बरं मग चिंकीले कोण नाही घेऊन आला आणि आईले घेऊन आले पाहिजे होतं, नाही तर बाबाला आणायला पाहिजे होतं. बाई चिंकीचे पेपर चालू आहे ना, 6 महिने नाही का पेपर चालू आहे तिचे, म्हणून ते आली नाही. आणि मग आता आम्हाला सोबतच घराच्या बाहेर कुठं निघायला भेटते. आता वावरातलं कामधंदे बी आहे ना, आता हे बी इकडे येऊन जातील, मामाजी बी इकडे येऊन जातील, तर वावराच्या इकडे कोण पाहिजे. एक तर ताईचंही नव्हते, एक तामचंही नव्हते. मग आम्ही म्हटलं बा तुम्ही जा. ते म्हणे नाही म्हणे, तुम्ही दोघं नवरा बायको चालले जा म्हणे लग्नाला, जातं काय म्हणे सराईले. म्हणून आम्ही दोघं आलो. बरं ठीक आहे, काही घोर नाही. आता आला ना भाऊ. हां, सांगा राहिले काम. जाय बाजारात, जाईन सामान घेऊन ये. जा ना, तुम्हाला दिले होते ना पैसे, तुम्ही आणा ना बाजारातून सामान. तो कुठून आणीन त्याला काय माहीत ना, वडगाव. हां, तो कसा काय जाईल. आणि आता थकून आला ना तो, का त्यालाच सांगता का काम. नाही, तूच तर म्हणत होती मा भाऊले कामाचा आहे, म्हटलं शिंबाले कामाचा जाईन. हा बा, तुम्ही आहे ना उलटे काही बोलू नका बाप्पा. आज माय मूड चांगला आहे, चांगलं राहू द्या. बरं मी काय म्हणतो आनंदी, तुम्ही गेलता का मग ब्युटी पार्लर गिल्लरमध्ये गेलता का? भुया घ्या तर काही करेल दिसवायला तुमच्या. असंच राहायचं का आता साक्षगंधात नाही तुम्ही? नाही ना मामी, मी काही करणार नव्हती बा. भुया घ्या काही पार्लरमध्ये नव्हती जाणार, पण आई म्हणते आता की पार्लरमध्ये जाय म्हणते, फेशियल गिशियल करू नये, भुया करू नये म्हणते. बरं मी काय म्हणतो, मला भुया घ्या करता येतात आणि फेशियल काय करायला लागते. मी काय म्हणतो, जा आपल्या कटलरीमध्ये आणि एक ब्लीच घेऊन या. मी तुमचं मस्त ब्लीच करून देतो आणि लगे मग भुया करून देतो. मग मस्त ब्लीचने बी मस्त निखार येते चेहऱ्यावर. ब्लीच करून देतो मी तुमचं आणि भुया करून देतो. काय जा लागते ब्युटी पार्लरमध्ये, मलाच ते येते ब्युटी पार्लर. अरे हो मामी, मी तर भुलूनच गेली होती की तुम्हाला ब्युटी पार्लर येते म्हणून, तुम्ही शिकेलाय म्हणून. मग तेच तर म्हटलं मी ना, आता कुठं जासान फेशियल करसान. फेशियल करायला किती टाईम लागते, लय टाईम लागते. हां, भुया करसान आणि हे ते, त्यापेक्षा ना एक ब्लीचचा डब्बा ना, मी ब्लीच करून देतो तुमचं. मस्त दिसते ब्लीचनं बी, एकदम निखार येते आणि पैसे तर पैसे नाही लागत. हो मामी, बरोबर म्हटलं तुम्ही ना. जा मग आनंदी, कटलरीतने जा, एक ब्लीच घेऊन ये. अई माय बाई हे पोरक्या का गेलीच नाही का अजूक. जाय ना माय आनंदी, जाय ना ब्युटी पार्लरमध्ये, ये ना भुया घ्या करून, फेशियल करून. आई मी काय म्हणतो, मामी मला म्हणते की काही जायची गरज नाही म्हणते ब्युटी पार्लरमध्ये. मामी दिसते ते ब्युटी पार्लर. मामी म्हणते मी भुया करून देतो म्हणते तू यायला, आणि तू इथं जाय म्हणते कटलरीमध्ये जाय म्हणते, ब्लीच घेऊन या म्हणते, मी ब्लीच करून देतो म्हणते, एकदम मस्त निखार येते म्हणते चेहऱ्यावर. म्हणून मग राहू दे, ब्युटी पार्लरमध्ये काही जात नाही, ब्लीचच घेऊन येतो आणि मामी तर भुया घ्या बनवूनच देते, मेकअप बी करून देईन माया. अई हो, मी तर भुललीच होती. मग नाही तर काय बाई, कायले पैसे खर्च करता. मला येते ना ब्युटी पार्लरचा कोर्स करायला मी घरी करत असतो. फेशियल करतो, भुया करतो, ब्लीच करून देतो. तुम्ही वाटली हिचा तर ब्लीच करून देतो मी. हां येते मला, सरच येते. हो बाई ना, मी तर भुलूनच गेली होती की तुला ब्युटी पार्लर येते म्हणून. मग नाही तर काय बाई, कायले त्या ब्युटी पार्लरमध्ये एवढे पैसे खर्च करता. मीच देतो मस्त एक नंबर मेकअप करून, भुयाही करून देतो, ब्लीच करून देतो. बरं ठीक आहे. आई पैसे दे मला, कटलरीतून ब्लीच आणतो मी. बरं किती पाहिजे तर? कितीचं विनू नाही हे ब्लीच? ते कंपनीवर आहे, कोणत्या कंपनीचं तुम्ही घेता आणि कोणतंवाला घेता, गोल्डन घेता, डायमंड घेता का साधं घेता, असं आहे ते. त्याच्या हिशोबाने पैसे असतात. 100 रुपयाच्या जवळपास भेटेल. हो का? मग नाही तर काय नाही. मी काय म्हणतो सकाराम, हे बायाचं बाया पाहत बसतील. चाल बरं माझ्यासोबत, आपल्याला किराणा आणायचा आहे आणि सामान आणायचं आहे. चाल बरं माझ्यासोबत थैल्या पकडायला. गाडीवर कोणी ना कोणी पाहिजे मागून थैल्या पकडायसाठी. चाल बरं झालं तू टायमावर आला. हो बापू चला. सुमित्रा येतो म्हटलं आम्ही 2 जण. मी काय म्हणतो, चांगला चेहरा गोरा गिरा तर दिशील ना मॅ? चांगली दिशील ना ब्लीच केल्यावर आनंदी? का फेशियलच करायला पाहिजे मॅ? हो ना बाई, चांगली दिशील ना, गोरी गोरी दिशील. नाही मी ना म्हटलं साक्षगंध आहे, चांगली दिसते पाहिजे पोरगी. हो हो चांगलीच दिशील ना. सुमित्रा येतो म्हटलं आम्ही. काय हो माय, या माणसाचं रोनच आहे रोजचं. काय म्हणून बोलते? नाही म्हटलं सकाराम, मी मार्केटात जाऊन येतो, सामान घेऊन येतो आम्ही. लय मोठं सामान आहे, माहीत त्याच्यानं आणणं नाही होईल. गाडीवर कसं काय आणीन मी, तर मागून पकडते, आम्ही जातो मग 2 जण घेऊन येतो. बरं असं करा मग. सोनूबाई झाली का तू तयार? होय तयार झाली मी.
काऊन ह्याच साडीवर येतं का? काऊन चांगली नाही का साडी? हो चांगली आहे बाई साडी, पण तुला साक्षगंधासाठी घेऊन दिली ना जग्यान साडी, ते साडी घाल ना. काय बाई का लय मोठी पार्टी देऊ राहिले ते लोक? घरातल्या घरात आहे असं सगळं अंगठ्या घालान झालं हां, आणि घरातल्या घरात जेवण राहीन. का लय मोठी पार्टी आहे की लय चांगले कपडे घालून जा लागते? काही नाही जा लागत. असेच आहे तुम्ही. पुन्हा पोरगी पाहिली तर एकदम गरीबाच्या घरची पाहिली, एकदमच गरीब आहे हां, काही करू नाही शकत ते. आपणच त्या पोरीचे कपडे लत्ते घेतले आणि ते काय करणार आहे माय? आणि काय जेवण खाऊन देतील चांगलं? का लय मोठी पार्टी आहे हां, असंच घरातल्या घरात साक्षगंध करतील आणि त्याच्यात नाही का नवीन नवीन कपडे घालून जा, हे घाला ते घाला. ह्या आताच घेतली होती साडी, चांगली नाही का साडी? नाही चांगली आहे, मस्त आहे. मग मी बी येऊ का साडीवर? हो चांगली आहे साडी, हेच घाल. बरं बाई, मी काय म्हणतो, मोहिनी प्रेम हे कुठं आहेत तर बाप्पा? हे तर काही दिसूच नाही राहिले घरातले लोक. आणि आपला जग्याने दिसू राहिला, जसं साक्षगंध आहे तोही तयार नाही झाला बाप्पा आपला. आणि रोहिणी तर रोहिणीचा बाप्पा, तिला तर तयारवाले 2 घंटेच लागतील. हो माय बाई, या घरात नाही कोणालाच काही काळजी नाही. आपणच दोघी आहो की आपल्याला सगळ्या घराची काळजी आहे. मग नाही तर काय नाही, आपल्यालाच काळजी आहे सगळ्या जमान्याची, कोणाला काळजी नाही आहे. ते आली माय बाई रोहिणी तयार होऊन. बाई रोहिणी झाली का मग तू तयार? होय मी झाली तयार. रोहिणी आपली मोहिनी मॅडम नाही झाली का तयार? ते किती टाइम घेते बाप्पा शृंगार करायला? झालाच नाही का अजून तिचा शृंगार? झालीच नाही का तयारी अजून? हो वहिनीची झाली तयारी आता, झाली थोडीशी कस तयारी राहिलेली आहे. साडी गिडी घालणं झाली, सरं झालं. थोडीशी कस राहिलेली आहे तयारी. माय बाई एवढी का तयारी करायला लागते बाप्पा? सकाळपासून तयारीच नाही झाली ते. बाई काही बोलतं का तू? वहिनीनं तर पुऱ्या घरातले कामं धंदे केले, फरशी कपडे गिपडे भांडे गिंडे पुरे कामं केले घरातले, आणि आता तयारी करू राहिली म्हणून वहिनीला उशीर झाला. आणि तुनं काय केलं? तुनं घरातले काही कामही नाही केलं आणि तयारी नाही झाली, ह्याच साडीवर येऊ राहिली का? हो ह्या साडीवर येते मी. काय करायला लागते बाप्पा? आपले दिवस आहे का आता मटक्याचे? गेले आता दिवस. पण दुसरी साडी तर घालती माय. नाही राहू दे, मस्त आहे साडी, आताच तर घेतली होती. काऊन जगदीश दादाने साडी घेऊन दिली होती ते का नाही घातली? घालीन ना, लग्नात नाही घालीन. म्हणजे तू लग्नात नाही घेशील साडी आहे ना? माय बाई काऊन नाही घेईन ना, जग्या घेऊन नाही देईन का मला लग्नातली साडी? मग दुसऱ्या कोणत्या फंक्शनमध्ये घालीन त्याच्या हां, काही सत्यनारायणच्या कथामध्ये घालीन, नाही तर काही हळदी गिळदिले मेहंदी गिंदिले. तेवढं काढलंय का मोठं साक्षगंध आहे माय? घरातल्या घरात तर साक्षगंध आहे. आणि तू काय एवढं महागीचा ड्रेस घालवली, घाल ना कोणताही असा हलका फुलका. हां कसंही असो, मोठं असो साक्षगंध का छोटं असो, मला काही नाही करावं लागत. साक्षगंध तर आहे ना, मी घालीन बाप्पा. माझ्या भावाचा साक्षगंध आहे, मी तर घालीनच. घाल माय बी घाल. मोहिनीला लवकर तयार व्हायला सांग ना. प्रेम आणि जग्या हे तयार नाही झाले का? तुम्ही बाबा कुठे आहे? बाबाही तयार होऊ राहिले का? ते कधीपासून तयार होऊ राहिले माय? त्याला तयार व्हायला एवढा टाईम लागते का लगे? आई बाबा आणि दोन्ही दादा बाहेर गाडीतनी तयार आहे. मला फोन आला होता दादाचा की सराईला घेऊन या म्हणून, गाडीतनी बसले जायते. चला तुम्हाला बोलवलं. माय बाई ते तयारी झाली लगे गाडीत बसले का? माही बाई मला तर माहिती नाही. मी गोष्टी करण्यातच बिझी राहता ना, तुम्हाला काय माहीत राहते? हो राहू दे, शिल्लक नको भादरू. चल बाई चल, गाडीतनी बसू, खिडकीजवळ बसू बापा, मला मळमळ होते. हो बाई चल. चल आता वहिनीला लवकर आवाज देतो, झालं का विचारतो वहिनीचा, आम्ही निघतो. बरं वहिनी खूप कामं करतात घरात, ते पूर्ण कामं केले वहिनीनं, आणि लगे आता स्वतः तयारी होऊ राहिली. मी नाही मदत करू लागली म्हणा, पण पुरे कामं वहिनीने केले. खरं किती काम करते ना वहिनी. आणि आईले आणि बाईले काय मी त्या वहिनीला बोलत राहते, म्हणते सकाळपासून तयार होऊ राहिली, म्हणते सकाळपासून तयार होऊ राहिली का? सकाळपासून तर कामं करू राहिली घरातले, आता तर तयार होऊ राहिली वहिनी. आणि जाऊ दे आता, पाहतो मी वहिनीची किती तयार झाली तर मी तयारी करू लागतो वहिनीला, काही मेकअप करून देतो वहिनीचा. बाई पाहुणे आले ना. आले का रे पाहुणे? आणि पाहुणे कुठं बसले रे बा? बाई पाहुणे तुझ्या जेठानीशी आहेत बसलेले. बरं आणि मंडप बिंडप बरोबर टाकेला आहे ना? मंडपातनी बसून देत नाही तर त्याला खुर्च्या गिरच्या टाकून नाही, तिथं चहा पाणी पेत आहे, नाश्ता गिस्ता करत आहेत. बरं आणि मी काय म्हणत होती, आनंदी आणि तुझी बायको कुठे आहे रे बापा? ते तयार करून देते आनंदीले. आनंदी मेकअप करत आहे, तयार होऊ राहिली. हो का? चला पटपट करा बापा, पटपट कर. पाय पाहुणे घेऊन यायचं, पाय बा त्याला नाश्ता पाण्याचं चहा पाण्याचं पाय, ते बरोबर व्यवस्था करत आहे का नाही करत आहे, नाही तर तू जाय तिथं पाय. बस तिथूनच आलो बाई आता. हो का? ठीक आहे. बरं बाई मग मी जातो पाहुणे जाऊ. हो जाय जाय रे जा. चल माय बाई पाहुणे बी आले म्हणते आणि आनंदी तयार होत आहे. माय बाई त्या आनंदीला जाऊन सांगा लागेल मला, नाही तर साक्षगंधात बी 2 बुचाच घालीन ते पोरगी, काही सांगता नाही येत तिचं. तिला सांगतो माय बाई 1 बुची घालशील म्हणून, नाही तर साक्षगंधात ती 2च बुचा घालीन, काही सांगता नाही येत त्या पोरीचं. पाय तो तयार झाली का तर. चल माय बाई पाहुणे बी आले. जेवणाचं पाहिलं बरोबर, सर्व स्वयंपाक गिंपाक झाला ना, बरोबर चालू आहे ना? हो बापू तुम्ही ते टेन्शन नका घेऊ, स्वयंपाकाचं नका घेऊ, स्वयंपाक बनला. तेच म्हणत होतो मग मी. का रे मारुत्या कधी येते रे बाप्पा पाहुणे? आले नाही का अजून? नाही चंकी आले ना, पाहुणे आले. कुठं आहे तर मग? ते मोठ्या घरी येत ना, मोठ्या घरी. असं का बाई ना, मारुती भाऊना पोरीचं साक्षगंध मस्त करू आला, पण जंक्शन करू आला. पैसे नाही म्हणे, पण टायमावर जमवले बरोबर पैसे मारुती भाऊनं. नाही पाय बरं मस्त साक्षगंध करत आहे बेना. हो साक्षगंध मस्त करत आहे. हे पेंडॉलचे पैसे नाही दिले ना, अजून पैसे नाही दिले, हे उधारीत टाकून दिलं. आमच्या घरच्याचे ओळखीचे आहे ना, हे पेंडॉलवाला ओळखीचा होता, तर तो म्हणे की टेन्शन नका घेऊ म्हणे, टाकून देतो म्हणे मी उधारीत, थोडे करून मग पैसे देऊन देसान. मारुती भाऊ म्हणे थोडे करून देऊन देईन म्हणे. सांग माय बाई बापाला किती चिंता असते ना पोरीची. पाय कसा उधार पादार करून इकून तिकून पैसे जोडजाड करून पोरीचं साक्षगंध पाय किती धुमधडाक्यानं करू आला नाही. हो बाई मायबापाला चिंता असतेच. कोणत्या मायबापाला वाटते की आपल्या पोरीचं लग्न साक्षगंध चांगलं धूमधामनं नाही झालं पाहिजे म्हणून? हो बाई ना, हे तर बरोबर बोलली तू. राम भाऊ. अरे आले वाटते पाहुणे. या येऊ बाई, या स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे.
या बसा बसा. हो बसतो आम्ही बसतो. मी काय म्हणतो, जा लवकर त्या बहिणीला सांगून दे म्हणा पाहुणे आले म्हणा, आनंदी लवकर तयार होऊन बोलू इथं. हो दादा. या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नाही बाई आई शांता काकू, तू तर म्हणे कोणाला बोलवलं नाही म्हणे. नाही हो माय, मी नाही बोलवलं कोणाला. हे पोरीवाल्याची कुणा वाटते. बस आता तयार होऊनच येते आनंदी. झाला आता, झाली तयारी झाली. आता बस साक्षगंधच आहे. घातल्यान दोघांना एकामेकाला अंगोठ्या, झालं साक्षगंध.